नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एकदम साधी, सोपी आणि तरीही एकदम टेस्टी अशी भोपळ्याची भाजी बनवणार आहोत। तर इथे मी कढई गरम करून घेतली आहे। आपण तेल टाकून घेऊया। 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे। पाव चमचा मोहरी घालूया, पाव चमचा जिरे घालूया, थोडासा हिंग घालूया, 3 ते 4 पाकळ्या लसूण घालूया। छान लसूण लालसर होईपर्यंत परतून घेऊया। लसूण थोडासा ठेचून घालायचा आहे। आता घालूया 7-8 पाने कढीपत्ता आणि 2 लाल सुकी मिरची। आता हे सर्व परतून घेऊया। थोडीशी हळद घालूया। आता इथे बारीक चिरलेला भोपळा घालूया। इथे मी पाव किलो भोपळा साल काढून बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। परतून घेऊया। 1-2 मिनिटं परतून घेऊया। थोडं पाणी घालूया। चवीपुरतं मीठ घालूया। मिक्स करून घेऊया। आता वरून झाकण ठेवूया। मध्यम गॅसवरती 4 ते 5 मिनिटं शिजून घेऊया। 4 ते 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण भाजीमध्ये थोडासा गूळ घालूया। गूळ तुम्ही कोणताही घालू शकता। इथे मी वडीचा गूळ होता तो टाकलेला आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता परत 2-3 मिनिटं भाजी शिजून घेऊया। आता इथे 2-3 मिनिटं झालेली आहेत। आपण बघूया। किंचित परत पाणी लागलं तर याच्यामध्ये तुम्ही घालू शकता, कारण भोपळा शिजायला तसा वेळ लागतो। आता आपण ओलं खोबरं घालूया। छान 1-2 मिनिटं परतून घेऊया। गॅस बारीक करूया। त्यातला भोपळा शिजला काय बघूया। तर इथे आपला भोपळा छान शिजलेला आहे। गॅस बंद करूया। आपली साधी, सोपी आणि टेस्टी अशी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।